नमस्कार, सुप्रभात. स्मिता मनोज पाथे यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत. परत मी तुम्हाला दिसते आहे स्कार्फ, स्वेटर. येस, आम्ही आज निघालो आहोत अष्टविनायक यात्रेला. म्हणजे 2 दिवसाची यात्रा आहे, आज आणि उद्या, शनिवार आणि रविवार. आणि त्यासाठी आम्ही आता सुरुवात केलेली आहे. सकाळी 5:45ला आमचा पहिला पिकअप झाला. आता दुसऱ्या पिकअप ठाणा येथे आम्ही आहोत. इकडनं आता 1-2 मंडळी ह्या ज्या गाडीच्या शेजारी मी उभी आहे, इनोवा, ती गाडी आम्ही केलेली आहे. आणि अशा प्रकारे 5 जणं आम्ही अष्टविनायक यात्रा करतोय. आता एक 5 मिनिटातच ते ग्रस्त जाता येतील. पुढे जाऊन अजून आमचा स्टॉप आहे. असं करत आम्ही आज 4 गणपती, उद्या 4 गणपती, कुठले गणपती, दर्शन कसं होतंय, सगळं मी कव्हर करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. भेटत राहू. प्लीज स्टे ट्यून. आणि नवीन लोकांना आणि माझ्या जुन्या फॅमिली मेंबर्सना, यूट्यूब फॅमिली मेंबर्सना मी विनंती करते की प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि नक्कीच तुमचे कमेंट्स मला वाचायला आवडतील. आणि काही सजेशन्स असतील तर प्लीज सांगा. आणि दुसरं मला महत्त्वाचं इथे नमूद करायचं आहे, गणपती बाप्पा यांच्या दर्शनाला मी निघाले. आणि आता आपली यूट्यूब फॅमिली जे चॅनल आहे आपलं, 1600 मेंबर्स झाले आहेत. आणि त्यासाठी मी तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद मी इथे देते. आणि असंच तुमचं सहकार्य, सपोर्ट राहू दे. आणि माझे काही जवळचे जे आहेत कुटुंबातील आणि स्नेही, सोनू, मी खूप खूप थँक्यू म्हणते. माझी मामे बहीण गावची आहे, तिने माझं यूट्यूब चॅनल तिच्या स्टेटसला ठेवलेलं आहे. त्यामुळे सुद्धा खूप लोकांना ते बघायला मिळतं आहे. आणि सर्वांनी मला खूप सहकार्य केले. आमचा जो गावचा व्हिडिओ आहे, हल्लीच मी 2 दिवसापूर्वी टाकलेला, त्याच्यासाठी खूप मला व्ह्यूज आलेत आणि खूप चांगला प्रतिसाद आला. असाच तुमचा प्रतिसाद राहू दे, ही शुभेच्छा आणि इच्छा घेऊन आता मी पुढची वाटचाल करत आहे. तर थँक्यू सो मच. आणि पुढे काय काय या यात्रेमध्ये होतं आहे आज आणि उद्या, ते तुम्हाला मी कव्हर करून दाखवतेच. भेटू.
नमस्कार. आता आम्ही पोचलो आहोत महड या ठिकाणी. पहिला अष्टविनायक गणपती. हा जो मागे तुम्हाला रस्ता दिसतोय तो मंदिराकडे जाणारा रस्ता आहे. आणि हे बघा, आम्ही दोघं इथे आलेलो आहोत दर्शनाला आणि दर्शन करून लगेच तुम्हाला भेटते. इथे आमचा नाश्ता होणार आहे. सकाळचे 8 वाजले आहेत. अवघ्या आम्ही 2 तासात महडला येऊन पोहोचलोय. 2 पिकअप पॉईंट्स होते. आम्ही सगळे जमले आहोत. आता दर्शन घेतो. भेटतो सर. आपली मंडळी नमस्कार. अवघ्या 10 मिनिटात आमचे इथे महड या ठिकाणी गणपतीचं दर्शन छान झालेलं आहे. अभिषेकाची पावती आम्ही दरवेळेला प्रत्येक देवस्थानाकडे देतो. शक्यतोवर नारळ, हार, फूल हे म्हणजे आमची अशी मनोभावना आहे की ते घेण्यापेक्षा आपण जर पैसे म्हणजे दिले त्याचा काहीतरी उपयोग ही लोक करू शकतील. आणि अशी पावती फाडली, दर्शन घेतलं. आणि हे आहे मागचा मंदिराचा परिसर. आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, शूटिंग वगैरे. बाहेरून जेवढं मला घेता आलं तेवढं घेते. आता दर्शन केल्यानंतर आता जे आजूबाजूचे ते घेते. मंदिराच्या बाहेर असं हे सुंदरशी ही नदी आहे. आणि तुम्ही बघूच शकता, खूप संत अशी नदी. आणि त्या नदीमध्ये तुम्हाला झूम करून दाखवते. हे बघा, सुंदर सुंदर बदक पोहत आहे. पूर्ण कुटुंब त्यांचं. हे बघा किती छान वाटते ते. आणि ही नदीही सुंदर आहे. या
नदीचं नाव नाही माहिती सध्या, पण मंदिराच्या अगदीच मागच्या बाजूला अशी ही नदी आहे आणि हा त्याचा आजूबाजूचा मंदिराचा हे असं मंदिर आहे. मंदिराचा परिसर लोक सगळे आले. हे जोडपं जे चाललंय हे आमच्या बरोबरच आहे. आम्ही एकत्र आहोत आणि इथे लगेचच मागच्या बाजूला ही अशी नदी आहे. इतकी सुंदर आहे ही नदी, बघायला अतिशय सुंदर वाटतंय आणि सकाळचं वातावरण आहे. हा मंदिराकडे जाण्याचा रस्ता. आता आम्ही परतीच्या प्रवासाला येताना इकडनं चालत आलो आम्ही. अशी ही सगळी दुकानं आहेत, पेढ्याची, हार फुलांची, गरम गरम भजी. सकाळची वेळ आहे, छान वाटतंय. गरम गरम चहा, टी पॉइंट, ते गरम गरम भजी आहे. उसाचा रस. आता आम्ही चाललो आहे एका ठिकाणी. आम्हाला आमच्या सचिन दादांनी, ड्रायव्हर दादांनी सांगितलंय नाश्त्यासाठी एक हॉटेल सांगितलंय. तिथे आता आम्ही चाललो आहे नाश्ता करायला. गरम आंबट गोड मी चिंच घेतली खायला. आणि हे बघा पाणी सुटणाऱ्या वस्तू आहेत या मस्त. चिंच. कैरी कशी दिली? 10ला 1 फोड आहे. 2 द्या मला. हा 2 फोडी द्या मला कापलेल्या. हा पण जास्त आंबट नाही ना. आणि पेरू कसा? हा 50ला 4. नाही नाही, मला एखादाच मोठा किंवा मीडियम साईजचे 2 पाहिजे असेल तर 50 रुपये. हा द्या मला, मी देते पैसे. हा आहे आमचा नाश्ता. पोहे आणि वडे. पाव आम्ही सेपरेटली घेतला आहे कारण वडे होते म्हणून. आता नाश्ता करू.
पाली गणपती इकडे आहे समोर म्हणजे आणि तुम्ही कुठे थांबा इथे मंदिर आहे ना इकडे जेव्हा आम्ही बाहेर आता आम्ही पोचलो आहोत पाली गणपती इथे. साधारण महडचा गणपती आणि पाली एक तासाभराचं अंतर आहे. आता सकाळचे वाजले आहेत, किती वाजले? 10 वाजले आणि आम्ही साधारण 8:30 पावणे 9ला महड गणपतीवरून निघालो. आता हा दर्शनाला जाण्यासाठी हा रस्ता आहे. तुम्ही बघत आहात वर सगळं छप्पर आणि असं आजूबाजूला सगळे दुकानं आहेत, सगळे हार फुलं सगळे आहेत. असं आम्ही जरा दर्शन घेतोय. ते सुंदर सुंदर हार दिसत आहेत. कसली भाजी आहे? रत्नाळ कणक कणक. अच्छा, एकदम विशाल असं हे पाहिजे. परंपरेनुसार श्रींचे मंदिर पहाटे 5 वाजता उघडते व रात्री 10:30 वाजता. हे असं इथे मंदिर, सगळे केव्ज आहेत. पालीचा गणपती. लोक इथे रांगेत उभे आहेत. आम्ही आता ह्या रांगेत चाललोय. चला दर्शन घेतो. आतमध्ये व्हिडिओ शूटिंग फोटो मला वाटतं अलाउड नाही आहे, त्यामुळे आता आम्ही दर्शन घेतो आणि मग परत येतो. पाली गणपतीतील हा परिसर आहे. मागे तलाव, मंदिरातील हे प्रवेशद्वार. आताच आम्ही दर्शन करून आलो.
परिसर. बल्लाळेश्वर गणपती पाली आणि हा असा तलाव. छान क्लायमेट आहे. हे बघा, छान सकाळचे 11 वाजत आहेत आणि हे असं वातावरण आहे. आता थोडंसं उन्हा आपण थोडंसं तरी बाहेरून जाऊ. अरे समोरचा जो माणूस आहे ना, त्याला कॉल करावा विचारायला लागेल. त्याच्या पुढे गेला का तो एक नंबर आहे ना. हो. जुना बोगदा, एक्झिट एंट्री.
नमस्कार सगळ्यांना. आता तुम्ही पाहतच असाल माझ्या मागे लेण्याद्री गणपती इथे आम्ही येऊन पोचलो आहे. संध्याकाळचे 4:30 वाजलेत. आम्ही चाकण या मार्गाने आलो. दुपारी लंच घेतला, खूप छान लंच झालं. गुरुमूर्ती चाकण इथे देऊळ रोड असं होतं, तिथे हॉटेल होतं, सुंदर जेवण होतं. तिथे आम्ही जेवलो. जवळजवळ 2-2.5 तासाचा प्रवास झाला चाकणवरून येताना. थोडं मध्ये ट्रॅफिक लागलं पण ठीक आहे, हळूहळू मुव्हिंग होतं. आत्ता येऊन आम्ही 4:30ला पोचलो. लेण्याद्री इथे गणपतीचं 3रा गणपती आजचा. सकाळी पाहिला तो महडचा, दुपारी पाली, बल्लाळेश्वर आणि आता लेण्याद्री. दर्शन घेतो. वर तुम्ही पाहतच असाल. जसं जसं दर्शन घडते तुमच्याशी कनेक्ट होते. थँक्यू. हा लेण्याद्री गणपतीकडे जाण्याचा रस्ता. त्याच्या गल्लीला आजूबाजूला दुकानं आहेत. इकडनंच्या पायऱ्या सुरू होतात. वरपर्यंत तुम्ही बघत असाल लोक चढतायत. असं म्हणतात की साधारण 300-350 पायऱ्या. पहिली पायरी मी चढल्या आताच. 350 पायऱ्या इथे आहेत. तर चढण सुरू झालेली आहे. असंच गणपतीचं नाव घेत आता आम्ही निघालो. इथे तिकीट घर आहे. जायच्या आधी वर आपल्याला तिकीट काढावं लागतं. तिकीट काढून मग असं पुढे चढण आहे. I can't do nothing with you. I can't do nothing with you. हॅलो, आम्ही वर येऊन पोचलोय. साधारण 20 ते 25 मिनिटं लागली. दम लागलाय. मेन मंदिर अजूनही थोडंसं वर आहे. तिथे आता आपण जाऊया.
मनोज, स्मिता, शुभम, नमस्कार. अशा प्रकारे आमचं लेण्याद्री या गणपती बाप्पाचं दर्शन झालेलं आहे. हे असा वर जाण्याचा रस्ता, खाली जाऊन आलो. वरती जायला साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात. दम घेत सोपं नव्हतं आमच्यासाठी, पण आम्ही ते निभावलं आणि गणपती बाप्पाचं आम्हाला दर्शन झालं. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गिरिजात्मजा की जय. तर अशा प्रकारे जायला 20-25 मिनिटं लागले. येताना फार असा त्रास नाही झाला, म्हणजे छानच सगळं झालं. आणि हे तुम्ही मागे पाहतात, इथे आता स्वागत कक्ष आहे. तिथे आम्ही आमचं दरवेळेप्रमाणे देवाच्या कृपेने आम्ही पावती फाडलेली आहे आणि अशा प्रकारे आता बंद व्हायची वेळ झालेली आहे, म्हणून लोकांची थोडी काही गडबड चालू आहे ते वर जाणारी. आणि आता इथं आम्ही खाली जाणार गाडीजवळ, चहा वगैरे घेणार. आणि या पुढचा गणपती आहे ओझर. मला वाटतं अष्टविनायकापैकी हाच एक गणपती असा आहे की जे तुम्हाला थोडं सडन आहे, पण बाकी गणपती आता सोपे असावेत असं मला वाटतं. चला भेटूच. ओपन आहे एकदम. Mama
चंगू नाही 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 नाही. आई आहे ती, त्याला दूध प्यायचंय. नमस्कार परत. आत्ताच आमचं ओझर गणपतीचं दर्शन झालं आणि हे आहे ओझर गणपतीचं कळस. आरती दर्शन सगळं छान झालं. आरती दर्शन सर्व इतकं सुंदर झालं. अगदी जवळून मूर्तीच्या मंडपात जाऊन आम्ही गेलो आणि आम्हाला आरती मिळाली. खूप समाधान आहे आणि मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आहे. म्हणजे स्वच्छ, रमीट, प्रसन्न. आणि आमचा आता रात्रीचा स्टे इथेच आहे आर्य रिजन्सीमध्ये. आणि आता आम्ही विश्रांती घेणार आणि आजचा दिवस इथे संपतो. उद्या सकाळी 6ला आमचं हे आहे प्लॅनिंग निघायचं. तेव्हा थेऊर, रांजणगाव, मोरगाव आणि सिद्धटेक हे 4 गणपती आम्ही करणार आहोत. माझे मिस्टर इथे बघा काय करतायत. ही सच अ डॉग लवर. त्यांना कुठेही डॉग्स दिसले, मांजरी दिसल्या की ही इज रिअली व्हेरी मच फॉन्ड ऑफ देम. सो विथ दिस नोट आजचा मी ब्लॉग इथेच एंड करते. उद्या सकाळी आपण परत भेटू. रात्री काय होतंय बघूया. तसंच काही रेकॉर्ड करण्यासारखं असेल, शूट करण्यासारखं असेल तर नक्कीच करू. ओझर गणपतीचा जय जयकार करत. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. ओझरचा गणपती तिथेच बाजूला असं हे. तुकाराम महाराज जेव्हा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना भेटले त्यावेळेचं त्यांनी इथे प्रतिकृती तयार केलेली आहे अशी. इथे या हॉटेलमध्ये काही अशा वस्तू ठेवल्या आहेत विकायला. पुस्तकं 20-20. जुना टेलिफोन. अशा वस्तू. इथे बघा बंब. आमचं पेन हो यावंच लागेल ना मॅडम. असं काय करता गाव म्हणजे काय लोकांचं जेवण वगैरे ते नको का हे करायला. 9 वाजेपर्यंत या. नाही आता किती झाले 8:30 पर्यंत या. 8:45 वाजेपर्यंत आले तरी चालेल.
आणि इकडनं घेतलं की हा जुना ग्रामोफोन वर ठेवलं. आणि हे आहे हॉटेलचं रिसेप्शन आणि इथे हे सगळे बसले. इकडनं कळस दिसतोय, ओझर गणपतीचा कळस. आणि हे आमचं हॉटेलचं बाहेरचा परिसर आणि हे हॉटेलचं नाव हॉटेल आर्या रिजन्सी ओझर हा एंट्रन्स. चलो आता डिनरला बघूया काय आहे. इकडनं असं वर यायचं रूमसाठी आणि इथे हे बघा, बापरे, जस्ट सी, जुन्या वस्तू किती छान. हे बघा